आपला आजचा पदार्थ आहे बर्गर. जेव्हापासून अमेरिकन कंपन्यांची आउटलेट्स भारतात सुरू झाली आहेत, त्यात मॅकडोनाल्ड असेल, KFC असेल, बर्गर किंग असेल, तर त्यात आता भारतीय लोकांना बर्गर हा पदार्थ सगळीकडे मिळायला लागलेला आहे. आता हा बर्गर खाणं चुकीचं आहे का चांगलं आहे हे आपण बघूयात. जेव्हा आपण बर्गरचा विचार करतो, तेव्हा त्यात जे घटक पदार्थ असतात, त्यात असतो तो ब्रेड जो वरनं आणि खालनं ठेवलेला असतो. तो जो बन आहे, जो ब्रेड आहे, तो मैद्यापासून बनलेला असतो. मैदा आपल्या शरीरासाठी खाणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे ह्या एका गोष्टीसाठी आपण बर्गर खाणं चुकीचं ठरतं. आता जर त्याच्या आतमध्ये काय घातलं हे बघितलं, तर त्यात मग काहीही असू शकतं. परंतु मी कॉमन जे सगळीकडे मिळतं त्याच्याबद्दल थोडं बोलतो. तर पहिल्यांदा असं ती पॅटी. पॅटी म्हणजे एक प्रकारचं असं थापून केलेलं असतं आणि ते तळलेलं असतं आणि तळलेले पदार्थ हे चांगले नसतात. तळलेल्या तेलामध्ये विषारी घटक पदार्थ तयार होतात आणि तेलामुळे आपल्याला भरपूर कॅलरीज मिळतात, ज्या आपल्या शरीरासाठी चुकीच्या असतात. मग नंतर त्यात बऱ्याच वेळा चीज असतं आणि काही प्रमाणात भाज्या असतात. चीजचा प्रॉब्लेम नाही आहे, भाज्यांचाही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु त्याची जी पॅटी आहे, त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात आणि इतका तो पदार्थ तेलकट असतो, की तेल असं त्यातनं ओथंबून वाहत असतं. त्याच्यामुळे पाव खाणं चुकीचं आहे आणि त्या बर्गरमधली पॅटी खाणं चुकीचं आहे. जर तुम्ही पॅटी आणि पाव काढला आणि बर्गरमधलं जर चीज आणि भाज्या खाल्ल्या, तर मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आजचा निर्णय आहे बर्गर खाऊ नये.